नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन गाडे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, येणारा हंगाम मान्सून 2026चा हंगाम हा या हंगामामध्ये दुष्काळी परिस्थिती असेल का या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. साधारणपणे स्कायमेट या प्रायव्हेट हवामान संस्थेने आपल्या सरासरी पावसाच्या साधारणपणे 94% पाऊस यावर्षी होणार आहे असा अंदाज वर्तवला आहे. आणि त्यांच्या अंदाजानुसार, स्कायमेटच्या अंदाजानुसार दुष्काळी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील जवळपास 3 विभागामध्ये दुष्काळी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या अंदाजामध्ये ±5% एरर मार्जिनसुद्धा असणार आहे. आणि त्यामुळेच 94च्या 5% कमी म्हटलं तर 89पर्यंत ही सरासरी पावसाची राहू शकते, किंवा 94च्या 5% प्लस म्हटलं तर 99% पावसाची परिस्थिती राहू शकते. आणि ती परिस्थिती कशी येईल याची विस्तृत माहिती आपण 30 मे रोजी आपल्या चॅनलमध्ये आपल्याला सांगणार आहोत. परंतु स्कायमेटच्या या अंदाजानुसार सध्या दुष्काळी साल पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, साधारणपणे 13 एप्रिल रोजी IMDने सुद्धा आपला हवामान अंदाज जाहीर केलेला आहे. भारतीय हवामान विभागाने आपल्या अंदाजामध्ये सरासरीच्या 92% पाऊस होण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. आणि भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार सुद्धा येणारा साल म्हणजे मान्सून 2026चा हंगाम हा दुष्काळी राहण्याची शक्यता त्यांच्या अंदाजानुसार सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. जून महिन्यात साधारणपणे दोन्ही हवामान विभागाने म्हणजे स्कायमेट आणि IMDने जून महिन्यात सर्वसामान्य पावसाची स्थिती दाखवलेली आहे. आणि उर्वरित महिने म्हणजे जवळपास महिने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये पावसाची स्थिती ही नाजूक असणार आहे. सरासरी पाऊस हा कमी राहण्याची शक्यता आहे. कारण एल निनो सक्रिय होऊन जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये त्याची तीव्रता ही जास्त असणार आहे. आणि त्याच्याच अनुषंगाने हा अंदाज वर्तवलेला आपल्याला दिसत येतो. मित्रांनो, या अंदाजानुसार जरी दुष्काळी स्थिती सध्या दिसत असली तरी या संपूर्ण हवामानावर एक महत्त्वाचा घटक म्हणजे परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे आयोडी हा सक्रिय असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल याच्या स्थितीवर आपण महाराष्ट्रातील हवामानाच्या बाबत थोडा अंदाज वर्तवू शकतो. परंतु आयोडी पॉझिटिव्ह सध्याच्या कंडिशनमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह नाही. आणि समोर येणाऱ्या दिवसामध्ये तो पॉझिटिव्ह राहील काय याच्याबद्दल थोडी शंका येत आहे. परंतु ती स्थिती आपल्याला जवळपास 15 मेच्या दरम्यान स्पष्ट होऊन जाईल. आणि त्याच आयोडीच्या सकारात्मकतेवर भारतातील किंवा महाराष्ट्रातील हवामान कसे असेल याची आपल्याला कल्पना घेता येईल. आणि त्या संबंधाची माहिती आपण पुढील अंदाजामध्ये नक्कीच आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्राथमिक अंदाज आपण 30 एप्रिल रोजी देणार आहोत. आणि सुधारित हवामान अंदाज हा 15 मेच्या पुढे आपल्या चॅनलला आपण प्रसारित करणार आहोत. त्याकरता आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंटसुद्धा करायचे आहे. तर एकूणच शेतकरी बांधवांनो, काळजी करण्याचे सध्या तरी कारण नाही. कारण जरी दुष्काळी स्थिती वाटत असली तरी आयोडी आणि जर सकारात्मक असला तर थोड्याफार प्रमाणात पावसाची जी तूट आहे ती भरून निघू शकते. आणि त्याच अनुषंगाने आपण 15 मेपर्यंत सकारात्मक राहायला काही हरकत नाही. जर आयोडी हा निगेटिव्ह गेला तर मात्र निश्चितच दुष्काळी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो. त्याचप्रमाणे यूट्यूबच्या चॅनल